15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। एक साथ सलामी आंदोलन जैसे थे। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, 80 वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्यासाठी लढलो, आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईसाठी तयार राहण्याची वेळ आली आहे। देशाला आपल्या मुठीत ठेवणाऱ्या हुकुमशहाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे लागेल, असे आवाहन करताना यावेळी शिंदे म्हणाल्या, 80 वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्याची लढाई लढलो आणि आज दुसरी लढाई लढायला तयार आहात सगळेजण। ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे आणि हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या हुकुमशहानी आपल्या मुठीत ही लोकशाही पकडली आहे, त्या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला सोडवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस जण हा तयार राहायला पाहिजे, सज्ज राहायला पाहिजे। आणि ही सुरुवात आदरणीय राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये केली आहे। सर्वात ह्या देशातला सर्वात गरीब, सर्वात मागासवर्गीय व्यक्तीकडे पण लोकशाही वाचवण्यासाठी एकच यंत्र आहे, ते म्हणजे मतदान। आणि त्या मताची चोरी पण हे लोक करत आहेत। म्हणून लोकशाहीला ह्याच्यापेक्षा मोठा धोका आणि खतरा काय निर्माण होऊ शकतो? आणि हीच ती वेळ आहे, हीच आपली परीक्षा आहे। दुसरी लढाई लढायला आपण सगळे सज्ज आणि तयार होऊया, एवढीच या ठिकाणी मी व्यक्त करते माझी भावना आणि इथेच थांबते। आदरणीय चेतन भाऊ, आदरणीय शेटगार सर, आज कोरम पूर्ण झालाय आणि कोरम शहर आणि जिल्हाध्यक्ष दोन्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण सोलापूर आम्ही ही लढाई लढायला तयार आहोत हे त्यांना शब्द देऊन इथेच थांबते। सगळ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा आणि दुसरी लढाई लढायला पण शुभेच्छा।